स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे बस स्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी केले प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन। 1 एप्रिल 2020 पासून देण्यात आलेल्या पगारवाढीचा 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2024 पर्यंतच्या फरकाची थकबाकी त्वरित देण्यात यावी। राज्य शासनाप्रमाणे महागाई भत्ता फरकासह 53% दराने देण्यात यावा। रुपये 1च्या पटीत करण्यात आलेली भाडेवाढ ही प्रवासी तसेच वाहकांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे। ती 5 पटीत करण्यात यावी यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी आज धुळे आगाराच्या प्रवेशद्वारावर एसटी कामगारांनी हातात फलक घेऊन आंदोलन केले। दरम्यान आजच्या या आंदोलनात एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक पांडव, संतोष वाडिले, DY राजपूत, संजय परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते। कामगार संघटनेच्या वतीने राज्यव्यापी प्रत्येक आगाराच्या गेटवर, प्रत्येक युनिटच्या गेटवर निदर्शने आंदोलने आज करण्यात येत आहे। या आंदोलनामागची पार्श्वभूमी आमचा जो मागे पगारवाढ झालेली आहे ती एप्रिल 2020 पासून तर 31 मार्च 2024 पर्यंतचा फरक आमचा या शासनाकडे प्रशासनाकडे थकलेला आहे। तो फरक आम्हाला त्वरित मिळावा। आमची पगारवाढ जी झाली त्यानंतर 5 महिने आम्हाला फरकाची रक्कम देण्यात आली, परंतु जानेवारीच्या पेड इन फेब्रुवारीच्या पगारापासून आमची ती पगारवाढ फरकाचा रक्कम ही कमी झाल्यामुळे आमच्या पगारामध्ये फार मोठी विसंगती निर्माण होऊन कामगारांचे सुमारे 5 ते 7 हजाराचे पगार कमी होत आहेत। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जातो, एसटी कामगारांना मात्र 46% दराने दिला जातो। तो आमच्या 53% दराने देण्यात यावा व त्याचा फरक देखील कामगारांना देण्यात यावा अशा प्रमुख मागण्यांसह इतर अनेक मागण्यांसाठी आज आम्ही येथे आंदोलन करत आहोत।